नमस्कार जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला मग आमच्या घरी ना आज खूप दिवसांनी पाहुणे आले. ही श्रीचे पप्पांचे मित्राचे त्यांची ना अकोल्याला बदली होती तर आता नाशिकला बदली झाली आहे. मग त्यांनी 25 वर्षातून त्यांची भेट झाली. क्लासमेट आहे ते. मग ते बोलले की आम्हाला घरी यायचं आहे. मग आज घरी आले तर दादा बोलला मला रामफळीच्या झाडावर चढायचं आहे. मग तो त्यांचाच दादा रामफळीच्या झाडावर चढलाय. असं वाटत नाही का तो शहरातून इकडे खेड्यावरती आला, असं वाटतं खेड्यातच राहतोय तो. बघा इथे पटपट त्याने असं झाडावर चढलाय का रामफळ तोडण्यासाठी. खूपच मजा वाटत होती झाडावर चढताना. मग आता तोच वरतून रामफळ तोडतोय तर खाली त्याचे पप्पा कॅच घेऊन राहिले. खूपच आनंद झाला रामफळाची झाडं बघून. बोलले की आता घरात नाही बसायचं, आपण झाडाखालीच इथे बसू. मग आम्ही सर्वजण झाडाखालीच बसले. तर दादा रामफळ पाडू राहिलाय तर मग आम्ही बघू राहिलो त्याची मजा. त्याला खूपच मजा वाटत होती झाडावर चढलाय तर. ते म्हणत होते का आम्ही प्रत्यक्षात झाडच बघितलं नव्हतं रामफळाचं. आम्ही बाजारात खूप रामफळ बघतो पण कसं झाड राहतं रामफळाचं ते बघितलंच नव्हतं. आज पहिल्यांदाच आम्ही रामफळाचं झाड बघितलंय. घरात 5च मिनिटं बसले ते लगेच बाहेर आले. म्हणते बाहेरच इतकं छान वातावरण आहे का बस कधी असं वाटतं की इथेच राहून घ्यावं. त्यांना शेजारी कांदे पण आहे ना, सर्वीकडे हिरवं हिरवं असं दिसत होतं. तर ते बोलले की लई छान गावाकडचं वातावरणच खूप छान आहे बोलत होते. ताई बोलल्या की शहरात काही एकदा ड्युटीवर गेलं की संध्याकाळी घरी यायचं, घरी आलं की स्वयंपाक वगैरे करायचं आणि जेवून घ्यायचं आणि झोपायचं. असं फ्री वातावरण कधीच भेटत नाही आम्हाला. आज एकदम फ्री वातावरण आहे. असं वाटतं इथून जाऊच नाही असं वाटत होतं. मी बोलले त्यांना मग 2-3 दिवस थांबून घ्या तुम्ही. बघा तो दादावरून रामफळ तोडतोय तर ते भाऊ कॅच घेऊन राहिले तर त्याला खूप मजा येऊ राहिली झाडावरती. तो काही लवकर खालीच उतरत नव्हता. तो म्हणत होता का सांगा मला कुठे रामफळ आहे, मी तोडतोच. आम्हाला असं वाटायचं हा आता नवीनच आहे, याला कसं काय झाडावर चढता येईल. पण तो सगळीकडे फिरत होता झाडावर. असं वाटलंच नाही की तो पहिल्यांदाच झाडावर चढलाय. मी सर्व खाली बसून आहे ना त्याची मजा बघू राहिलो. त्या ताई बोलत होत्या का असं वातावरण असलं तर मला कंटाळाच येणार नाही. मी 8ही दिवस राहिले तरी कंटाळा नाही येणार. बघा मग झाडाचं आहे ना ताजं ताजं रामफळ तोडलंय. त्या ताईंना म्हटलं खा आता ताजं ताजं रामफळाची चौकशी. त्या म्हणत्या खूपच भारी. बाजारात कसे आणून पिकवलेले राहते त्यामुळे एवढे खास नाही लागते, पण हे ताजं आहे ना खूपच भारी लागू राहिले खायला. मग त्यांना द्राक्ष पण आणले धुवून आता खायला, चिक्कू पण, चिंचा पण. त्या म्हणत्या आता काय काय खाऊ मी, मला एवढं पाहूनच माझं मन भरलंय. पहिल्यांदाच आले असं आम्हाला असं वाटत होतं की त्या भरपूर वेळेस आमच्या घरी येऊन गेले. एकदम फ्री होत्या. त्यांना अशी ओळखच लागली नाही का अशा अचानक आले असं वाटलंच नाही. कधी असं वाटलं का आम्हाला भरपूर वेळेस येऊन गेले. बघा त्या माझ्यासोबत फोटो पण काढते. त्या पुढे एवढं खायला दिलं त्या म्हणत होत्या आता काय काय खाऊ मी. तिला पण खूप आनंद झाला होता. त्या ताई आल्या होत्या घरी तर भरपूर अशा गप्पा गोष्टी चालल्या इथे. बघा मग आम्ही आता गप्पा मारत बसलोय तर म्हटलं वेळ आहे तर थोडीशी मी तुम्हाला कांद्याची भाजी पण घेते. मग आता इथं त्यांच्या चालल्या गप्पा तर मी गप्पा पण करत होते आणि कांद्याची भाजी पण त्यांना खोडत होते ताजी ताजी. त्यांना आहे ना आजच सुट्टी होती. त्या आहे ना सिव्हिल हॉस्पिटलला कामाला, दोघं पण दवाखान्यातच कामाला आहे. मग त्यांना आज सुट्टी होती. ते बोलले आज जाऊनच येऊ आपण. बघा मग माझी भाजी पण खुडायची होत आली आता. बघा मग मी भाजी खुडते ते इकडे ना आमची मॅगी पण आली. आम्ही ना कुत्र्याचं पिल्लू पाळलंय तर त्याचं नाव मॅगी ठेवलंय. त्यानंतर आहे ना आम्हाला पॉली हाऊस बघायला जायचं होतं. त्या बोलल्या का चला आपण पॉली हाऊस बघायला जाऊ, कसे गुलाबाची फुलं राहत्या पॉली हाऊसमध्ये ते बघूया. मग आता आम्ही निघालोय सर्वजण पायीच. त्याच्याच कडेला आहे वरती ना पॉली हाऊस. बघा मग आम्ही सर्वजण निघालोय आता. अजून घराशेजारी आहे त्याचं कामच चालू आहे. त्याच्यावरती मग पॉली हाऊस त्याच्यात गुलाबाची फुलं लावलेली. आम्हाला बी त्यांच्यासोबत फिरायला खूपच मजा येत होती. आम्ही काय असं फिरते नाही, पण मग आज ते आले तर आम्ही त्यांच्यासोबत फिरू राहिलोय. आमच्या रस्त्याच्या कड्याला पॉली हाऊस आहे, पण आम्ही काय आज नेहमी जाऊन नाही बघती का कशी फुलं आहे. पण असं कोणी पाहुणे रावळे आलं का मग त्यांना नक्की घेऊन जातो पॉली हाऊस बघायला. तर मग आम्ही पॉली हाऊसमध्ये आलोय, पण फुलं खुडलेले आहे. फुलं काही आता नाहीये, कळीचे फक्त. पॉली हाऊसमध्ये गेल्यानंतर असं वाटलं का दुसऱ्याच देशात आलेलो आहे आपण. इतकं गरम व्हायचं. 5च मिनिटं पॉली हाऊसमध्ये थांबलो तर आम्ही पटकन बाहेर निघालो. इतकं गरम होतं का त्या ताई बोलत होत्या का आपण असं असं वाटलंय का आपण दुसऱ्या देशातच आलोय असं वाटत होतं त्यांना. त्या ताईंना फुलं पाहून खूपच आनंद झाला. त्यांनी 2-2 फुलं डोक्याला लावून घेतले. हाऊसमधले फुलं ना एकदम नाजूक राहते. असं खूप असं भारी वाटतं ते फुल. इतके आकर्षक राहत्या का फुलं बघायला खूपच भारी वाटतं. असं वाटतं त्यात बाहेरच निघू नये, पण त्यामध्ये गेल्यानंतर इतकं गरम होतं का असं होतं का कधी आपण बाहेर निघू पॉली हाऊसमधून.
मला तर खूपच घाम आला होता. मी म्हटलं का चला आता माझा जीव गुदमरायला लागलाय, पटकन बाहेर निघू आपण. बघा बाहेर निघाल्यावर सगळ्यांना असं बरं वाटलं. असं इतकं काय भयानक पॉली हाऊसमध्ये राहतं. खूप असं वाटतं आपण पॉली हाऊसमध्ये जाऊ. त्यामध्ये गेल्यानंतर असं वाटतं का कधी आपण बाहेर निघू. बघा आता आम्ही दुसऱ्या पॉली हाऊसमध्ये निघालोय फुलं बघायला. तिथे ना जायच्या आधीच दरवाजा उघडून दिलेला आहे. दरवाजा आधी जर उघडलेला असते ना, मग ती गरम वाफ आहे ना ते बाहेर निघून जाते. मग एवढं गरम नाही होते. पॉली हाऊसमध्ये गेल्यानंतर एवढं काही गरम नाही झालंय. तिथे ना दरवाजा उघडलेला होता ना. पॉली हाऊस आहे ते काका पण आमच्या सोबत फिरत होते. ते पण सांगत होते असं राहतं तसं राहतं. पॉली हाऊसमध्ये कसं कलम लावायचं, काय लावायचं सर्व त्यांना सांगत होते. या पॉली हाऊसमध्ये ना छोट्या छोट्या कळ्या आहे भरपूर आहे. त्यांनी ना फुलं खुडून ठेवलेले ना, मग आता तिकडं निघालोय आम्ही. फुलं खुडून टाकीमध्ये पाण्यामध्ये ठेवलेले ते कडक होण्यासाठी. आता आम्ही तिकडे निघालो आणि कुठं फुलं स्टोअर करते ना ते पण दाखवू राहिले ते आम्ही कसे स्टोअर करून ठेवतो एसी मध्ये फुलं. त्या मोठं समोरचं शेड आहे ना त्यामध्ये ना गुलाबाचे फुलं आहे ना स्टोअर करून ठेवतात ते. बघा मग आता आम्ही निघालोय शेडमध्ये कसे कुठं फुलं स्टोअर करतात तिथे बघण्यासाठी. शेडमध्ये परत एक रूम बनवलेली एसी रूम. एसी बीसी सर्व लावलेले. मग फुलं 10 दिवस राहिले ना तसेच सुकती नाही तसले न तसेच राहतात ताजे ताजे. त्या रूम मध्ये गेल्यानंतर बी असं वाटतं का कधी आपण बाहेर निघू. तिकडे ना खूप थंड अशी हवा राहते. खूप थंडी वाजते तिथे. लावलेलं राहते ना पूर्ण. की लाईट पण नव्हती, अंधार होतं. मग आम्ही मोबाईलचे टॉर्च लावूनच मध्ये गेलो होतो बघण्यासाठी. बघा एसी वगैरे सर्व लावलेले. पण आता अजून फुलं बाहेरच आहे, त्यांनी स्टोअर नाही केलेले. पण आम्हाला ना ते बघण्यासाठी आतमध्ये नेलं होतं त्यांनी. एवढ्या जवळ राहतो पण अजून कधी गेलो नव्हतो. पण पाहुण्यांच्या निमित्ताने आम्ही पण गेलो बघायला. फुलं स्टोअर करते ते. जवळ राहतो पण कधी जाणंच होत नाही. पण पाहुण्यांच्या निमित्ताने बरोबर जाणं होतं. पाहुण्यांना बघायचं राहतं. मग त्यांच्यामुळे ते आम्हाला पण बघायला भेटतं. ते ना बाहेर फुलं पॅकिंग करत्या. खोके भरपूर असे खोके असे लांब जायचे राहते ना, मग ते खोक्यांमध्ये पॅकिंग करून ते बाहेर पाठवता मग फुलं. जेव्हा आपल्याला पाठवायचे राहते तेव्हा स्टोअर करून ठेवता. मग आता आम्ही ना झाडाखाली चाललोय. झाडाखाली ना पाण्याच्या टाक्या भरपूर अशा. त्या टाक्यांमध्ये ना फुलांचे ना असे ओझे बांधून ठेवलेले पाण्यामध्ये. पाण्यामध्ये ठेवले का ते फुलं असे कडक होऊन येते. मग कडक झाल्यानंतर त्याचे बंडल मारून त्या स्टोअरमध्ये ना त्या एसी रूममध्ये स्टोअर करून ठेवतात ते. इथं भरपूर असे झाड आहे. रामफळाची झाडे, आंब्याची झाडे. त्यांना असं वाटत होतं का काय बघून काय नाही असं वातावरण ना शहरामध्ये भेटतच नाही. त्या म्हणायच्या वाव वाव बघा इथं मसोबा बी आहे, त्याला झेंडे बी लावलेले. फणसाचे पण झाड आहे, खूप फणस आलेले त्याला. आहे ना ते फुलं बघायला नेल्यानंतर आहे ना ते फुलं बघून त्यांना असं झालं होतं की मी काय करू ह्या फुलांना आणि काय नाही. छान दिसत होते. मला पण मी रोज फुलं बघते पण मला असं झालं होतं मी काय इतके भारी दिसायचे ते फुलं बघून असं वाटायचं की त्याला काय कवटाळू का काय करू. तुम्हाला पण असंच वाटेल का फुलं बघून किती छान फुलं आहे म्हणशील. ताईंला तर खूपच आनंद झाला होता. त्यांच्या मिस्टरांना म्हणायच्या मला इकडे शेती घेऊन द्या मी अशीच फुलं लावील. असं वाटत होतं की ह्या फुलांना सोडून आपण जाऊच नाही. मग आम्ही थोडंसं व्हिडिओ पण शूट केला फुलांसोबत आठवण म्हणून. त्या बोलल्या का व्हिडिओ पण काढू आपण, फोटो पण काढू, इतकं छान आहे. तर आता आम्ही निघालोय. आम्हाला द्राक्ष बागेत पण जायचं. बघा इथं फणसाचं झाड आहे, त्याला किती फणस आलेले. हात हात लावून पण बघितलंय कसं फणस राहतंय. जवळून बघितलं, अजून जवळून कधी झाडाला कसं येतंय ते बघितलं नव्हतं. पण आज प्रत्यक्षात प्रत्यक्षात बघितलंय का कसं फणस येतंय झाडाला. त्यानंतर आता आम्हाला ना द्राक्ष बागेत पण जायचं. आता आम्ही निघालोय द्राक्ष बागेकडे जाण्यासाठी. समोरच इथं त्यांनी शेततळं पण बनवलेले. मग आम्ही शेततळं पण बघायला जाणार आहे. बघा इथे शेजारी शेततळं आहे. मग शेततळ्यावरती गेल्यावर काही व्हिडिओ नाही काढला. आता आम्ही निघालोय घराकडे. आल्यावर आमचा दिवस कुठं गेला आम्हाला काही कळालंच नाही. त्यांच्याबरोबर हे दाखव, ते दाखव, गप्पा मारता दिवस कुठं गेला ते कळालंच नाही. बघा आता आम्ही आलोय द्राक्ष बागेमध्ये. त्यांच्या दादाला आहे ना खूपच द्राक्ष आवडतं. त्याला द्राक्ष बघून खूपच आनंद झालाय. तो बोलायचं, "बघ ना आई किती द्राक्षे." बोलायचे, "आता मला थोडेसे फोटो आणि व्हिडिओ काढ माझावाला, मला आठवण राहील अशी." शहरातले कधी खेड्यावर आले ना असं काही बघितलं ना त्यांना खूपच आनंद होतो. तुमच्याकडे नेहमी असे पाहुणे येत राहत्या का त्यांनी असे द्राक्षे वगैरे काही बघितलेलं नसेल. आम्ही आवर्जून त्यांना बोलवतो. तुम्ही आमची शेती बघायला बा असं. त्याकडे कोणी ना कोणी यांचे मित्र येतच असता. त्यांनी मला कालच सांगितलं होतं आपल्याकडे ना पाहुणे येणार आहे बरं का उद्या. म्हटलं येऊ द्या ना मग. बघा किती काळीचे द्राक्षे, छान असे द्राक्षे पिकले.
खुडा काही झालेला नाही. आमचं झालेलं आहे. आमच्या शेजारचाच बाग आहे हा. त्याच वर्षीचं रान आहे, पण बघा किती द्राक्ष आलेली आहे त्याला. दादा बोलत होता का आता मला आहे ना खूप द्राक्ष द्या, तुम्ही 2-3 पेट्या भरून द्या. म्हटलं दादा आता आपले पिकले का मग तुला 2-3 पेट्या भरून देऊ. हे लोकांचे आपल्याला काही देता येणार नाही द्राक्षे ना. पण काळे काळे होईल घड आहे ना, आम्ही त्यांना खुडून दिले घरून घरच्या बागेतले द्राक्षे. पॉली हाऊस शेजारीच बाग आहे, नवीन पॉली हाऊसचं काम चालू आहे ना, तिथेच हा बाग आहे. वर्षी द्राक्ष कमी त्याच्यामुळं द्राक्षांना भाव पण खूपच आहे. ताईंना ना असं वाटतं किती फोटो काढून किती व्हिडिओ काढू, चालले होते त्यांचे व्हिडिओ फोटो काढायचं काम. त्या दादाला तर खूपच आनंद होता, तर त्याला द्राक्ष खूप आवडतं ना. द्राक्ष बागेत आल्यावर खूपच आनंद, काहीतरी त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. आम्ही निघालोय घराकडे. मग पॉली हाऊस मध्ये ना नवीन विहीर केली. मग तिथे पण बघायला गेलो. त्या बोलल्या का चला आपण पाणी किती आहे बघूया, नवीनच आहे आता विहीर ना. दादाला पण मग मला पण व्हिडिओ काढायचा आहे म्हणत चला तर आपण विहिरीकडे जाऊ. बघा मग सर्वजण आम्ही आता विहिरीकडे आलोय. पॉली हाऊस मध्येच आहे ही विहीर. नंतर आम्ही घरच्या बागेत आलोय इकडं विहिरीवरती. इथं त्यांना म्हणलं चला आपला बाग बघूया. अजून काळा नाही झालेला आहे, कुडमुडच काळा झालेला आहे. अजून काही ठिकाणी हिरवच आहे. मुलं पण आमच्या सोबत खूप फिरली आज. बघा श्री कसा वेड्यावानी करू राहिलाय, सारखा मला बोलत होता मम्मी मला उचलून घे ना, मम्मी मला उचलून घे ना. त्या म्हणत होत्या का आता आम्ही आलोय तुमच्याकडे, तुम्ही नक्की या नाशिकला. काही आम्ही कसं वेळात वेळ काढून आलोय, तुम्ही पण आता वेळात वेळ काढून आहे ना नक्की नाशिकला या. म्हटलं येऊ ना, आता आम्ही पण येऊ, नाशिकला आलो का नक्की तुम्हाला भेटायला येऊ. आता आम्हाला घरी पण निघायचंय. बाग बघून झालाय आता. आम्हाला घरी पण चाललोय आता आम्ही. तिला पण खूप आनंद होत होता त्या ताई आल्या इथं. त्यांचा दादा म्हणायचा आई आपण भरपूर द्राक्ष नेऊ बरं का, भरपूर द्राक्ष नेऊ आपण. ती चिंता दादाची गट्टी इतकी जमली होती का असं आधी पण भेटलेले ते. एकदाच भेटलेले पण इतकी गट्टी जमली होती. बघा इथं विहिरीवरती पपाया पण होत्या, तर आम्ही पपाया पण तोडले. मग त्या पपाया तोडून आम्ही घरी निघालोय आता. आता मी बागेच्या कडेला भाजीपाला लावलेला आहे, ते पण दाखवीत चालली होती. बघा मी इथे भाजीपाला लावलेले आहे. त्या बोलत होत्या का बरं आहे ना घरच्या घरी भाजीपाला. तर आता आम्हाला स्वयंपाक पण तेव्हा त्या ताईने ना चॉकलेटचे डबे आणले होते. खूप छान चॉकलेट होते. त्यांनी 2 डबे आणलेले मग. तिचे पप्पा म्हणत होते का आम्ही लहान असताना हेच चॉकलेट खायचं, मावा मलईचे. मग तेच चॉकलेट ते आज घेऊन आले 2 डब्बे असे. नाही ना आता स्वयंपाक करायचंय, तर मग मला लसूण पण सोलू लागू राहिले. बघा ही चॉकलेट आहे मावा मलईची. बोलल्या का चला मी पण तुम्हाला मदत करू लागते का. मी बोलले का नाही बसा तुम्ही. मग त्यानं आता मला लसूण सोलून मग थोड्या वेळ बसले. मग आता इथे मी भाकरी बनवते. आता माझं भात टाकून झालाय आणि भाकरी बनवायला सुरुवात केली. आता भाजी पण बनवायची मला. भाकरी झाल्यानंतर लगेचच भाजी बनवून घेणार आहे. भाजी पण बनवली. आता आम्ही बाहेर आहे ना जेवायला पण बसलोय आता. झाडाखालीच जेवायला आलोय. वनभोजनाचा आनंद घ्यायचा होता त्यांना, मग आम्ही झाडाखालीच बसलोय. ते भाऊ बोलत होते का भाजीचा खूपच भारी वास येऊ राहिलाय ताई, खूप छान भाजी झाली बुवा. असं वाढायच्या आधीच ते बोलत होते का भाजीचा खूप छान वास येतोय. बोलत होते की एक भाकर मी कधीच खात नाही, पण तुमच्या हातची भाजी खाल्ल्यानंतर एक भाकर पण मी खाल्ली आज. मी पण जेवलेलं नव्हतं. मग आम्ही त्यांच्यासोबतच सर्वजण मुली, सर्वजण आम्ही बाहेरच जेवायला बसलोय. मग आम्ही पण कधी मळ्यात असून झाडाखाली जेवलो नाही, पण मग ते आले तर मग त्यांच्यासोबत आम्ही पण झाडाखाली जेवलो. मला पण खूप छान वाटलं आज त्यांच्यासोबत जेवण करण्यासाठी झाडाखाली. पुरा अशा गप्पा पण मारत होतो आणि जेवण पण करत होतो. जेवणासोबत खाण्यासाठी श्रीच्या पप्पांनी काकडी, गाजर, कांदा, तांबटी सर्व आणले होते. मग जेवण पण खूपच छान झालं. हॉटेलला काय करते असं घरी वनभोजनाचं जेवण झालं आमचं. नीलला पण असं कोणी आलं का घरी खूपच आनंद होतो. त्या पण दीदीला तर अभ्यास होता, 10वी परीक्षा चालू आहे. पण ती ताई आल्या तर तिला अभ्यासावं पण मन नाही लागलं. ती आज आमच्या सोबतच फिरली. मग आता इथं जेवण वगैरे झालं होतं. मस्त आम्ही गप्पा करत बसलोय थोड्या वेळ. करता करता 5 वाजले होते आज जेवण वगैरे झाल्यानंतर. निवांत बसलोय आज. ते म्हणते निवांत आलोय आम्ही आज तुमच्याकडे. काहीच घाई नाही आम्हाला. आम्हाला पण काही काम नव्हतं. आम्हाला पण घाई नव्हती. आम्ही पण निवांत बसलो त्यांच्याबरोबर. चला मग असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.